नमस्कार. लग्नाची बीडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नाटक सुरू असते. लव आणि कुश सीतामातेला विचारत असतात की आमच्या पिताश्री कोण आहेत, आणि त्यावर सीतामाता सांगते की तुमचे पिताश्री मर्यादा पुरुषोत्तम आहेत, सत्यवचनी आहेत आणि खूप शूर आहेत. प्रभू श्रीराम तुमचे पिताश्री आहेत. आणि ते ऐकून मात्र लव आणि कुश यांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर रत्नाकर पुढील गोष्ट सांगतो. आणि मात्र त्यावेळी रुक्मिणी पटकन बोलून जाते की सावी आणि विनायक खरंच किती छान काम करत आहे ना. मात्र ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, तुम्ही त्या लवंगी मिरचीचं का कौतुक करतायत. आणि मग तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी सुद्धा गप्प बसते. आणि त्यानंतर रत्नाकर पुढील गोष्ट सांगत असतो. आणि त्यानुसार श्रीरामांचे धाकटे बंधू शत्रुघ्न आणि लवकुश यांचे युद्ध होते. त्या युद्धामध्ये लवकुश विजयी होतात. त्यानंतर लक्ष्मण शत्रुघ्नची मदत करण्यासाठी जातो आणि त्या लहान बालकांनी शत्रुघ्नचा पराभव केला हे कळल्यानंतर त्याला धक्काच बसतो. मग त्यानंतर लव आणि कुश लक्ष्मणासोबतही युद्ध करायला तयार होतात. मात्र त्याच वेळेस वाल्मिकी ऋषी तिथे येतात. ते या दोघांना थांबवतात. सावी विनायकला इतकं छान काम करताना बघून सर्वजण मात्र खूप खुश होतात. राघव सिंधूला म्हणत असतो की यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. इतक्या कमी वेळात त्यांनी खरंच किती छान पाठांतर केलं आहे. आणि त्यावर सिंधू मात्र हो म्हणते. राघव तिला सांगतो की याचं सगळं क्रेडिट तुझं आहे. सिंधू म्हणते मात्र माझं खरंच काही नाही, मुलांनी खूप मनापासून केलं आहे. तर त्यानंतर दोघेही एकमेकांशी काहीही बोलत नाही. प्रेक्षकांमधील बसलेली एक स्त्री आश्रमाच्या मॅनेजरला विचारत असते की ती मुलगी कोण आहे. त्यावर ते सांगतात की आमच्या आश्रमामध्ये डॉक्टर काम करतात ना, सिंधू सावंत त्यांची मुलगी आहे सावी. त्यावर ती बाई म्हणते खरंच किती गोड आणि किती चुणचुणीत मुलगी आहे. आणि ती ऐकून मात्र रुक्मिणी आणि राजश्री नाराज होतात. दुसरीकडे रत्नाकर पुढची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि मग त्यानंतर प्रभू श्रीराम यांना समजतं की लव आणि कुश त्यांचीच मुलं आहे. आणि मग त्यानंतर ते त्यांचा स्वीकार करतात आणि नाटकाची समाप्ती होती. सगळ्यांनाच हे नाटक खूप आवडलेलं असतं आणि सर्वजण टाळ्या वाजवून सर्वांचंच कौतुक करतात आणि सर्वजण आपापल्या घरी जातात. तर रुक्मिणी, राजश्री आणि ऋतुजा घरी जाण्यासाठी निघतात. आणि त्यावेळेस त्यांना पाठीमागे राणी आणि रेश्मा दिसतात. राजश्री राणीला विचारते की तुझा पाय दुखत असताना तू सुद्धा इथे का आली. त्यावर रुक्मिणी म्हणते की एका दुसऱ्याच बाईसोबत तिचा नवरा रामाच रोल करत आहे म्हटल्यावर तिला घरी कसं राहावेल, ती इथे येणारच ना. रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राणी खाली मान घालते. राजश्री म्हणते की वहिनी, पण तिला किती त्रास होत आहे बघताय ना तुम्ही, आणि आधीच तिचा पाय दुखावलेला आहे. आणि मग त्यानंतर त्या राणीला घेऊन घरी जातात. तर दुसरीकडे ऋतुराज ही म्हणत असतो की चला बाबा, संपलं एकदाचं नाटक. आणि मग तो लगेच रूम मध्ये जातो. राघव आणि सिंधू मात्र एकमेकांकडेच बघत असतात. त्यानंतर सावी ही सिंधूला मिठी मारते आणि तिला विचारते की आई, लव आणि कुश यांना त्यांचे बाबा मिळाले, मग आता मला माझे बाबा कधी मिळणार आहे. आणि तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं सिंधूलाही कळत नाही. आणि ती रडतच राघवकडे बघत असते. राघवही त्या दोघींकडे बघत असतो. आणि मग त्यानंतर सर्वजण घरी जातात. रुक्मिणी म्हणत असते की ज्याची भीती वाटत होती तेच घडत आहे. तर राजेश म्हणत असते की हो ना वहिनी, आणि मला ज्याची भीती वाटत होती तीच आता घडत आहे. पण आता काळजी करू नका, राघवने मला वचन दिलं तो राणीला कधीही अंतर देणार नाही. राणी मात्र खाली मान घालूनच उभी असते. त्यानंतर सिंधू आणि सावी सुद्धा इथे येतात. तर रुक्मिणी मुद्दाम म्हणते की राजश्री, अगं तुला राघवने वचन दिलं आहे, पण त्या मुलीचं काय. आणि ती राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतील तर मग आपण काय करणार. आगीशी खेळणं खरंच खूप धोकादायक आहे. आणि ते त्यांचं ते बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. तर इतर सर्वजण रागातच सिंधूकडे बघत असतात. मात्र रुक्मिणी राणीकडे बघत म्हणते, पण आपण तरी काय करणार ना, तिच्यासाठी आपण एवढी धडपड केली, तिलाच काही गरज नाही. आणि ते ऐकून मात्र राणी खाली मान घालते. त्यानंतर विनू आणि राघव सुद्धा त्या ठिकाणी येतात. ते दोघंही खूप आनंदात असतात. मात्र घरात सर्वांना नाराज झालेलं बघून राघवला प्रश्न पडतो की नक्की काय झालं आहे. आणि मग तो राणी जवळ जात तिच्या तब्येतीबद्दल तिला विचारतो. राणी मात्र फक्त ती ठीक असल्याचं सांगते. त्यामुळे राघव विचारतो काय झालं आहे, प्लीज माझ्याशी बोल. आणि जर तू नाटक बघायला आली होती तर आम्हाला येऊन भेटली का नाही. आणि त्यावर रेश्मा म्हणते कारण त्यांनी तुम्हाला नाटकामध्ये माझ्या एक्स जाऊबाई
बरोबर रोमांस करताना बघितलं, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर सावी लगेच सिंधूला विचारते, एक जाऊ बाई म्हणजे काय? तर सिंधू तिला सांगते की मोठ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. त्यानंतर राघव रेश्मावर ओरडत म्हणतो, घरात लहान मुलं आहे हे सुद्धा तुला कळत नाही का? त्यामुळे रेश्मा गप्प बसते आणि राणी राघवला विचारते की नाटकात काम करणार होता हे कुठे मला सांगितलं होतं? राघव त्यावर म्हणतो की ही गोष्ट तर सगळ्यांना माहित होती आणि मुळात तुझा पाय दुखत असल्यामुळे तू आराम करत होती, म्हणून तुला त्रास देण्यासाठी तुला भेटण्यासाठी रूम मध्ये आलो नाही. आणि मग त्यानंतर विनू सुद्धा राणीला विचारतो की जर तू नाटक बघायला आली होती तर आम्हाला भेटण्यासाठी स्टेजवर का नाही आलीस आणि तुला माझं काम आवडलं का? त्यावर राणी म्हणते, हो बाळा, मला तुझं काम खरंच खूप आवडलं. आणि ते ऐकून मात्र विनू सुद्धा खूप खुश होतो. राणी सावीचं सुद्धा कौतुक करते. त्यामुळे रुक्मिणी पुन्हा रागातच तिच्याकडे बघते आणि मग त्यानंतर विनू राघवला म्हणतो, बाबा, जसे लव आणि कुश भाऊ होते तशी मला सुद्धा एक बहीण पाहिजे. आणि विनूची ती मागणी ऐकून सगळेजण हसतच त्याच्याकडे बघत असतात. सावी पटकन देवघरामध्ये जाते, तिथून एक दोरा घेऊन येते. रेश्मा ऋषभला म्हणत असते की आता ही सावी नक्कीच विनूला ओवाळणार. मात्र ऋषभ म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नकोस. पण रेश्मा म्हणते, माझ्याशी हवंस तर बेट लाव, नाही तर मी सांगते तसंच होणार. मग त्यानंतर सावी तो दोरा घेऊन विनू जवळ जाते. मात्र रुक्मिणी त्यांना थांबवते आणि विचारते, हे काय करताय तुम्ही? त्यावर सावी म्हणते की विनूला बहीण हवी आहे ना, म्हणून मी त्याला राखी बांधते. ते ऐकून मात्र सावी, राघव, सिंधू, रत्नाकर आणि ऋषभला खूप आनंद होतो. रत्नाकर विनूला विचारतो की तुला ही बहीण चालणार आहे ना? त्यावर विनू आनंदाने हो म्हणतो. तर रुक्मिणी रत्नाकरलाच गप्प बसायला सांगते. मग त्यानंतर सावी म्हणते की विनू मला भाऊ म्हणून चालणार आहे. तो माझ्याशी खेळतो आणि माझ्यासाठी तुमच्याशी भांडतो. तोच खरा माझा भाऊ आहे. तर विनू सुद्धा म्हणत असतो की सावी, तूच माझी खरी बहीण आहे. ते दोघे एकमेकांना मिठी मारतात. राघव आणि सिंधू प्रेमाने त्यांच्याकडे बघत असतात. त्यानंतर तेव्हा सावी विनूला राखी बांधण्यासाठी जाते. तेव्हा रुक्मिणी पुन्हा त्यांना थांबवते आणि विनूला म्हणते की ही मुलगी तुझी बहीण होऊ शकणार नाही. आणि हे ऐकून मात्र दोघेही नाराज होतात. मात्र राघव म्हणतो की तू बांध सावी विनूला राखी, मी नक्कीच भाऊ बहीण होऊ शकतात. आणि मग त्यानंतर सावी विनूला राखी बांधते आणि ते दोघे खूप खुश असतात. मग सिंधू त्यांना रूम मध्ये घेऊन जाते. विनू सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर, आज मला माझ्या बहिणीसोबत खूप गप्पा मारायच्या आहे, त्यामुळे मी इथेच झोपणार आहे. मग ते दोघे जण गप्पा मारत बसतात. सिंधू मात्र मनाशी म्हणत असते, सावीला मी तिच्या माणसांपासून दूर ठेवून चूक तर केली नाही ना? तिला सुद्धा तिच्या वडिलांशी, काका काकूंचं, आजी आजोबांचं प्रेम मिळायला हवं. मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राजश्री राणी आणि राघवला सांगते, आता तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करायला पाहिजे. ते ऐकून मात्र ते दोघांनाही धक्का बसतो. तर या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.